माध्यमातून आम्ही हे करतच असतो आणि त्याची आमच्यावर कृपा म्हणजे एवढीच आहे देवाची की आम्हाला ते कणकण शिकवलं. मला तर एकच वाटतं, हे वृद्धाश्रम बघताना खूप आनंद होतोच सेवा करत, पण कुठेतरी असं वाटतं ही वेळ कुणावरच येऊ नये ना. आपले ते वृद्धाश्रम ना म्हणता घराघरातच आश्रम झाला तर किती छान होईल ना. ही एक प्रयास आहे, कारण जिथे आई वडिलांची सेवा नसेल त्या घराला घर पण आहे कुठे, म्हणून हा प्रयास आहे. पण त्यातही आज समाजाची गरज आहे, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहेत, पण त्यात जर आपल्यासारखे सगळे जसे आज या दादा वहिनींचं वर्णन केलं अशी सेवाभावी लोक आहेत, त्यांना जर सगळ्यांनी थोडा थोडा हातभार लावला तर ही सेवा कठीण नाही आहे, ही खूप सुंदर आहे. आणि आज आम्ही जो इथे आलो आहे त्याच्या मागचा उद्देश आहे हा कृतज्ञता दिवस आहे. आम्ही 14 नोव्हेंबर हा कृतज्ञता दिवस करतो. त्यामध्ये जी काही आम्हाला जिथे सेवा मिळेल तिथे जाऊन जी आमच्या परीने धन मन तन ज्या पद्धतीने सेवा मिळेल ती जाऊन आम्ही सगळी सेवा देतो. तो कृतज्ञता दिवस याचा अर्थ परमेश्वर असं सांगतो की आपल्याला थँक्यू शब्द खूप छोटा आहे. थँक्यू म्हणत होती जी कृतज्ञता भावना आहे ना ती हृदयात नाही येते, आणि जी तेव्हा हृदयात नाही येते ना तेव्हा समोरच्या डोळ्यात ऑटोमॅटिक पाणी येतं आणि तुमच्या हृदयात एक आनंदाचा झरा येतो, ती म्हणजे कृतज्ञता. आणि ती कृतज्ञता आपल्याला काय माहिती, आपण काय म्हणतो हे तर आता सध्या ऑनलाईनचं युग आहे, अरे ऑनलाईन, अरे पण तुम्ही ऑनलाईनमध्ये आहे पण तो उन्हात ना आलाय, तो पावसात ना आलाय, तुमचं पेट्रोल वाचवलेलं आहे, त्याला धन्यवाद द्या. दूधवाला धन्यवाद द्या, अखंड ब्रह्मांडाला धन्यवाद द्या, कारण आम्ही एकटं काहीही करू शकत नाही. आम्हाला घ्यायचं असेल तर अनुसरण कुणाचं घ्यायचं आहे, निसर्गाचं घ्यायचं आहे. झाड आहे, उन्हात राहतो, पावसात तो फूल देतो पण आवाज करत नाही, पण आम्ही कोणाला काय दिलं तर जागृत करतो. फोटो काढा, आमचं द्या, आमचा फोटो आला पाहिजे, आमचं नाव आलं पाहिजे, याच्यासाठी धडपडतो ना. पण जेव्हा मी हा अस्तित्व संपतो, शून्य होतो, त्या शून्यातनं साकार होतो. अशी भगवानाची शिकवण आहे आणि टीचिंग आहे. या माध्यमातून आम्ही आज स्वतःला भाग्यशाली समजतो. आणि हे सगळ्यात जास्त भाग्यशाली लोक आहे की ते जाऊ शकत नाही कुठे, पण आता प्रत्यक्ष ते पादुकाद्वारे तो परमात्मा त्यांना भेटायला आलाय. याच्यासारखं भाग्य नाही, कारण या पादुका कुठे जाणं म्हणजे सुद्धा साधी गोष्ट नाही आहे. तर तुम्ही लोक किती भाग्यवान आहे आणि आम्हाला तुमचं दर्शन लाभतंय सगळ्यांचं, यापेक्षा आमचं भाग्य दुसरं नाही. आम्ही तुम्हाला एवढाच आशीर्वाद मागतो की आम्ही अशा प्रकारची सेवा, कारण भगवानाचा संकल्प आहे प्रत्येक मानवाला आनंदाची स्थिती दिली आणि तेही कारणरहित आनंद. कारण आज कारण इथे आम्ही कोणाला काही दिलं तर आनंद आहे, पण अशी एक स्थिती जो आपला हक्क आहे स्वतःचा आनंदात राहणं, त्यासाठी भगवान सांगतात लाईफ इज ए रिलेशनशिप. पण आज आपण पाहतो ती संबंध बिघडलेली आहे, पण प्रयास तोच आहे की सगळ्यांची नातीसंबंध चांगली व्हावी, एकत्व यावं. आणि आम्हाला सगळ्यांना ती एक सुंदर स्थिती दिली आहे की आम्ही रोज प्रत्येक सेवक हा 3 लोकांना आपली स्थिती प्रदान करतो. ती स्थिती आनंदाची, ती दिसत नाही, ती बघत नाही, त्याचं कोणाकडनं पैसे घ्यायचे नाही, पण ती द्यायची. आणि हे थांबायचं नाही, रस्त्यात गाडी उभी आहे, सिग्नल आहे, लोक दिसतात आहे, ट्रान्स करा, कारण हे दिसत नाही. कारण याचा काही दिवसानंतर आम्ही तुम्ही सगळेजण साक्षी राहू. आपण आमच्या भारतात सुवर्णयुग येणार आहे, त्याचे साक्षी आपण सगळेजण राहणार आहोत. कारण मानवाचं परिवर्तन चैतन्य दैवी चैतन्यात बदलण्याचं काम ही संस्था करत आहे आणि करत राहणार. उद्देश आहे भारत हा सुवर्णयुगात यावा, गुरुदेश बनावा आणि आपल्या भारताची सगळ्या लोकांनी आशा करावी की त्यांनी सगळ्यांना साथ द्यावी. अशा भारतात आपण झालो आणि आपले ऋण बनतं की आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या आसपासच्या लोकांसाठी आहे. मी चांगला आहे नाही, आम्ही चांगले आहोत हा शब्द जेव्हा आमच्यात येईल तेव्हाच खरी मजा आहे. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांची आभारी. 2 मिनिटं फक्त सगळ्यांनी डोळे बंद करा.